नमस्कार, देव माझा अति स्वागत आहे. आज आपल्याबरोबर साठे काका आहेत. काका, तुम्ही एक तुमच्या पद्धतीने आम्हाला ज्या लोकांना वाटतं की आम्हाला आता तुम्हाला फोन करून मला हे विचारायचं आहे, मला ते विचारायचं आहे, पण फोन लावल्यानंतर विचारणं होत नाही. ते बघितलंय. मग तुमच्याकडनं काहीतरी सांगा. असं आहे की मला चाहते माझे खूप आहे. मी नेहमी आनंदी राहायचा प्रयत्न करतो. नानांनी आनंद कसा घ्यावा आणि प्रेम कसं घ्यावं हे नानांनी शिकवलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे आई वडील खूप श्रेष्ठ होते. ते पण नाना महाराजांचेच एक अधिकारी अशा प्रकारचे शिष्य होते आणि त्यांच्यापोटी माझा जन्म झालेला आहे. त्यामुळे आई वडिलांना नमस्कार केल्याशिवाय मी घराच्या बाहेर कधी पडलो नाही. आई वडील हे आपले सद्गुरूच आहेत. सगळ्यात पहिला सद्गुरू जे आहेत ते आपले वडील आहेत. सगळं तसं पाहायला गेलं तर मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि नंतर आचार्य देवो भव. तर मातृदेवो भव म्हणजे काय? तर आईने आपल्याला 9 महिने पोटामध्ये वाढवलेलं आहे. तर ती आपली सगळ्यात पहिले सद्गुरू आहे आणि तिने आपल्याला स्तनपान करवलेलं आहे. त्यामुळे पहिलं अमृत जे दिलं आहे ते आपल्या मातेनेच आपल्याला दिलेलं आहे. दुसरं अमृत दिलं आहे ते आपल्या वडिलांनी दिलेलं आहे. जेव्हा मौंजी बंधन झालं तेव्हा मांडीवर बसून त्यांनी माझ्या गळ्यामध्ये जानवं घातलं आणि कानामध्ये गायत्री मंत्राचा जप दिलेला आहे. त्यामुळे पहिले माझे जे सद्गुरू आहेत ते माझे वडील आहेत. पण हे कसे झाले? हे सगळे संसारी सद्गुरू आहेत. म्हणजे यांनी कसं जगावं हे सगळं शिकवलं. पण परमार्थ शिकवणारे गुरुसुद्धा वेगळे असतात. मग त्यांच्याच कृपेमुळे मला नाना महाराज मिळाले, माझी नानाई मिळाली आणि त्यांनी मला माझ्या नानाईकडे पाठवलं. आणि नानाईकडे गेल्यानंतर जीवन कसं जगायचं हे नानाईंनी शिकवलं. आज माझा वाढदिवस आहे. 10 जुलै 1949 साली माझा जन्म झाला आणि नेमकं आज पण 10 जुलैच आहे आणि आज गुरुवार आहे. आज नक्षत्र पण ते झालं होतं जे माझ्या जन्माच्या दिवशी होतं. हा सगळा योग जुळून आलेला आहे. आणि आज सकाळी 12:30 वाजेपासूनच रात्रीपासूनच फोन यायला सुरुवात झाली. मी काही गुरु नाही आहे, पण माझे चाहते लोक खूप आहेत. कारण मी सगळ्यांशी प्रेमाने बोलतो, सगळ्यांना आनंद द्यायचा प्रयत्न करतो. गुरुतत्व हे वेगळं आहे. आपण गुरुतत्वाशी एकनिष्ठ राहायचं आहे. आपण गुरु बनायचं नाही आहे. आपण फक्त त्यांचा शिष्य म्हणून राहायचं आहे. आणि आपल्याबरोबर जे संगाती येतील त्यांना आपल्याला गुरुकडनं जे मिळालं आहे ते आपण आपल्या संगात्यांना द्यायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि ते किती द्यायचं? तर जेवढं तुम्हाला मिळालं आहे त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त देण्याचा त्यांना आपण प्रयत्न करावा. त्यामुळे समोरची व्यक्तीसुद्धा आनंदी होते आणि ती जीवापासून आपल्यावरती प्रेम करते. आज लाखो लोक जीवापाड प्रेम करणारे आहेत माझ्यावरती. हे कुठून आलं सगळं? हे तत्व आहे आणि हे गुरुतत्व आहे. गुरूंनीच त्यांना आपल्याकडे पाठवलेलं आहे की बाबा रे, अशी अशी व्यक्ती जगाला बसलेली आहे आणि तिच्याकडे जा, ती तुम्हाला चांगला आनंद देईल, ती तुम्हाला प्रेम देईल. आणि ज्या मोबदल्यात मी काही पण घेत नाही. मी माझ्याजवळचा आनंद आणि प्रेम हे सगळ्यांना देतो आणि त्यांच्याजवळ नसलेला आनंद आणि प्रेम तो त्यांना देऊन वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्याकडनं परत तो आनंद आणि प्रेम घ्यायचा प्रयत्न करतो. आणि ती व्यक्ती आनंदी झाली, मला सुद्धा खूप आनंद वाटतो आणि त्या आनंदामध्ये मी दिवसभर डुंबलेला असतो. आणि जे काही द्यायचं आहे ते आनंद आणि प्रेम या 2 गोष्टींनीच आपल्याला देता येतं. बाकी आपल्याजवळ देण्यासारखं काहीच नसतं. गुरुपद कधीच घेऊ नये. गुरु होणं हे फार कठीण आहे. पण आजकाल कोणाला नावं ठेवत नाही, परंतु गुरुपद घेणारे खूप लोक आहेत. पण त्यांच्याजवळ आनंद आणि प्रेम मिळत नाही. काही दिवस फक्त लोक त्यांच्याजवळ राहतात आणि नंतर निघून जातात. पण आपल्याजवळ माणसं गुळाच्या ढेपेला जसा मुंगळा चिकटतो त्याप्रमाणे या आनंदाला आणि प्रेमाला चिकटणारे लाखो लोक माझ्याजवळ आहेत. आणि हे लाखो लोक हे म्हणजेच मला देणारे आशीर्वाद आहेत. आणि यांच्याकडनं ते म्हणतात की आम्ही शुभेच्छा देतो, पण त्या खऱ्या शुभेच्छा नाहीच आहेत, तर ते माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे आशीर्वाद आहेत. आणि असे आशीर्वाद देणारे लाखो लोक आज आजूबाजूला आहेत. त्यामुळे माझं जीवन खूप आनंदी आहे. मी लहानपणी खूप कष्टात दिवस काढलेत, पण हे 25 वर्ष झाले जो नानांच्याकडनं मला आनंद मिळतोय तो आनंद म्हणजे अप्रतिम आहे. त्याला साठवून ठेवता येणारा नाही आहे. आणि म्हणून न साठवलेला जो आनंद आहे तो माझ्या अवतीभोवती फिरतोय.
एक वलय निर्माण झालेलं आहे आनंदाचं आणि प्रेमाचं. आणि त्या आनंदाच्या वलयामध्ये आणि त्या प्रेमाच्या वलयामध्ये जो जो येतो तो आनंदी आणि प्रेममय होऊन जातो आणि तो प्रेम करायला लागतो, आनंद द्यायला लागतो. जय नाना. जय नाना. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.